एकंदर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या विषयावरती आपण आज चर्चा करतोय. सर, आपण मगाशी ज्योतिषशास्त्राविषयी बरंचसं जाणून घेतलं. त्याच्यात तुम्हाला आणखीन एक असा प्रश्न मला विचारायचा आहे की पत्रिका बघून, जन्मकुंडली किंवा पत्रिका बघून ती मुलाची आहे का मुलीची आहे, कळू शकतं का? पत्रिका पाहून ती पत्रिका मुलाची आहे का मुलीची आहे हे कळू शकतं का, असा प्रश्न. मी रक्त काढतोय एका वाटीमध्ये, आपण एक मुलीचं काढू एक मुलाचं काढू, रक्तावरून ओळखून दाखवा मुलाचं आहे का मुलीचं आहे. ओळखू शकतात? नाही. म्हणजे जसं रक्त हे मुलाचं आहे का मुलीचं आहे, स्त्रीचं आहे का पुरुषाचं आहे ओळखू शकत नाही, तसंच कुंडली ही स्त्रीची आहे का पुरुषाची ओळखू शकत नाही. कारण कुंडली ही आत्म्याची असते, स्त्री पुरुषा जातीची नसते. त्याच्यामुळं हा प्रश्न येत नाही. आणि निश्चित जर खूप डीपली बघितलं तर कदाचित पूर्वीच्या ऋषीमुनींना डोळे बंद केल्यानंतर कळायचं, पण आजकालच्या ज्योतिषांना ते अवघड आहे कळणं. पण जसं हे आहे की शास्त्र सुद्धा रक्ताच्या पुढे मात खातंय, त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रात त्या कुंडली नाही कळत ती मुलगा आहे का मुलगी आहे म्हणून. बरोबर. पुढचा फोन येऊया. कोल्हापूरवरनं सुषमा आहेत आपल्यासोबत. बोला सुषमा, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार गुरुजी. नमस्कार, बोला. मी शिवणकाम करते. नमस्कार गुरुजी. हा, बोला बोला. हा, मी शिवणकाम करते आणि आता 1 वर्ष झालं अचानक कमी आलंय माझं काम. माझी रास मकर आहे, तर त्याबद्दल घरगुती दोष असणार की? कुठल्या दिशेला तोंड करून काम करायला बसता तुम्ही? पश्चिमेला. पश्चिमेला तोंड करून काम करता. आणि तुमच्या घराचा दरवाजा कुठल्या दिशेला आहे? पश्चिमेलाच आहे. बरं, पश्चिमेला आहे. ठीक आहे, सांगतो. यांनी यांच्या घराच्या पूजेमध्ये एक मेरू श्रीयंत्र ठेवावं. मेरू श्री कोल्हापूरचा फोन होता तो, आणि कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये श्रीयंत्र आहे आणि म्हणून कोल्हापूर तसं सदन मानलं गेलंय. कोल्हापूरमध्ये गरीबात गरीब सुद्धा उपाशी राहत नाही. तशी मुंबईची महती तशीच कोल्हापूरची पण आहे. आणि तिथं श्रीयंत्र आहे. जर ते श्रीयंत्र जसं मंदिरात आहे तसं त्यांनी त्यांच्या घरामध्ये ठेवायचंय. मुळामध्ये श्रीयंत्र हे आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केलेलं एक असं यंत्र आहे की जे मानवी जीवनावरती खूप आनंदकारक फळ देणार आहे. आणि ते ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मुळामध्ये बरेच लोक पातळ पत्र्यावरती कोरलेलं यंत्र घरातल्या पूजेत ठेवतात, त्याला पतल यंत्र म्हणतात. पण मुळामध्ये ते यंत्र म्हणजे तो डायग्राम आहे ते यंत्र बनवण्याचा. ऋषीमुनींनी तो डायग्राम बनवून ठेवलाय आणि या डायग्रामनुसार तुम्ही यंत्र बनवा असं शास्त्रकारांना सांगितलं. पण लोक काय करतात की डायग्रामचीच पूजा करतात, डायची करत नाहीत. म्हणून श्रीयंत्र हे मेरू स्वरूपामध्ये असावं. बरीच लोक स्फटिकाचं श्रीयंत्र पूजेत ठेवतात, ते पण चुकीचं आहे. कारण त्याची ठेवण्याची विशिष्ट पद्धत आहे. ते तुम्हाला माझ्या श्रीयंत्र नावाच्या पुस्तकामध्ये त्याची जास्ती माहिती मिळेल. तुम्ही ते जरूर वाचा. आणि श्रीयंत्राचे काय फायदे आहेत, प्राचीन ऋषी मुनींनी म्हणजे अगदी श्रीकृष्णापासून द्रौपदीपर्यंत त्याचा कसा वापर केला गेलेला आहे. त्यामुळे निश्चितच तुमच्या व्यवसायामध्ये बरकत यायला सुरुवात होईल ते घरातल्या पूजेत ठेवल्याने. आणि तुम्ही जे पश्चिमेला तोंड करून बसताय काम करण्यासाठी, तर ते थोडं चेंज करा. तुम्ही घराच्या नैऋत्य दिशेला, तुमच्या रूमच्या नैऋत्य कोपऱ्यात तुम्ही उत्तरेला तोंड करून बसायला सुरुवात करा. निश्चित फरक पडेल. किंवा त्याही पेक्षा तुम्ही थोडेसे तिरके बसलात ईशान्य उत्तरेकडे तोंड करून, तर त्याचाही तुम्हाला निश्चित फायदा होईल. याशिवाय तुम्ही एखाद्या रविवारी 1 चिमूट मीठ एक चिमूट पीठ, गव्हाचं पीठ, मीठ नाही बरं का, मी चुकून म्हटलं, 1 चिमूट गव्हाचं पीठ रविवारी सकाळी आत उभं राहायचं आणि उजव्या बाजूला थोडंसं टाकायचं, अगदी चिमूटभर. एवढं काम करून पाहतात, काही नुकसान नाही, वेळ जाणार नाही, निश्चित फायदा होईल, व्यवसाय वृद्धी होईल. मला जरूर कळवा. नक्कीच. बोलूया शिवाजी. पुढचा फोन घेऊया. शिला आपल्यासोबत मुंबईवरनं. बोला शिला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार सर. माझ्या मिस्टरांची रास. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. हा, नमस्कार सर. माझ्या मिस्टरांची रास स्थूळ आहे आणि त्यांची जन्मतारीख 27/1/57 आहे. आणि गेल्या काही दिवसापासून आहे ना, आमची थोडीशी घराची प्रगती खुंटली आहे. म्हणजे कोणतीच गोष्ट अशी मनासारखी होत नाही किंवा पैसा खूप येतो असा. म्हणजे पैसा म्हणजे माझे मिस्टर काय गैरमार्गाने नाही कमवत, पण भरपूर म्हणजे क्लास 1 ऑफिसर आहेत टेनर मध्ये. पण गेल्या 1-1.5 वर्षापासून थोडीशी घराची प्रगती खुंटली आणि कोणतंहीच काम असं यशस्वी होत नाही. नवीन घरात गेलाय का राहायला तुम्ही? हो, आम्ही 5 वर्षापूर्वी म्हणजे राहतो त्याच एरियामध्ये, जवळच घेतलेलं आहे नवीन. घराचं तोंड कुठे आहे? पश्चिमेला आहे. स्वयंपाक करताना तोंड कुठे करता? आग्नेयलाच आहे. बाथरूम कुठे आहे?
संडास बाथरूम कुठे आहे? संडास बाथरूम नैऋत्यला आहे, 2 आहेत आमचे संडास बाथरूम. बरं, देवघर कुठे ठेवलंय तुम्ही? देवघर मी अगोदर किचन मध्ये ब्रह्मस्थानात येत होतं म्हणून ईशान्येला लावून घेतलं सर. बरं, वास्तुशांती केली? हो, वास्तुशांती केली. आणि वास्तुपुरुष कुठे निक्षेपित केलाय? वास्तुपुरुष त्यावेळी भटजींनी आमच्या ईशान्य कोपऱ्यातच केलेला आहे. ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ह्यांचा प्रॉब्लेम कळला की आपण त्याचं बायफर्गेशन केलं की इथं एका दोष नाही, तिथं एका दोष नाही, तिथं एका दोष नाही, तिथं एका दोष नाही, पण शेवटी त्यांचा दोष सापडला. तो म्हणजे त्यांच्या गुरुजींनी चुकून तो ईशान्य कोपऱ्याला वास्तुपुरुष निक्षेपित केलाय. तुम्ही माझा आनंदी वास्तू हे पुस्तक वाचा, तुम्हाला कुठेही मिळेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आनंदी वास्तू आहे, जवळजवळ 250-300 पानाचं पुस्तक आहे. ते तुम्हाला कुठेही मिळेल, अगदी अत्यल्प किंमत आहे त्याची, आणि तुम्ही ते वाचा. ईशान्य कोपऱ्यातला वास्तुपुरुष हा माणसाची पुण्याही कमी करून ईश्वरी अवकृपा निर्माण करतो असं म्हटलंय. म्हणून तुम्ही पहिल्यांदा तुमची वास्तुशांती व्यवस्थित करून त्याला आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित करणं गरजेचं आहे. इथं मी हा एक नेहमी गैरसमज बऱ्याच गुरुजी मंडळींचा पाहतो की ईशान्याला त्याचं डोकं असावं आणि नैऋत्येला पाय असावं असं शास्त्रावर आहे. पण ईशान्याला कुठे डोकं असावं तर आग्नेय कोपऱ्यातला जो खड्डा करतो आपण निक्षेप करण्यासाठी, पालथा पुरण्यासाठी, त्याच्या ईशान्याला त्याचं डोकं असावं आणि नैऋत्येला पाय असावं. पण तो वेगळ्या अर्थाने घेऊन तो ईशान्याला निक्षेप केला जातो तर ते चुकीचं आहे. वास्तुपुरुष चुकीच्या ठिकाणी आहे. याशिवाय घरामध्ये पैशाला पैसा लागत नसेल तर त्यांनी काही सुट्टे पैसे, 10-20 रुपयाच्या नोटा, 5-10 रुपयाच्या नोटा, या अस्ताव्यस्त पद्धतीने, म्हणजे अशा न मोजता न बांधता त्यांनी त्यांच्या जिथे ते पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवाव्यात. मुख्य दरवाज्यावर रुद्राक्षाच्या माळेचं तोरण त्यांनी टांगावं आणि दर अमावस्या आणि पौर्णिमेला, आता काय जादूटोणा नाही अमावस्या पौर्णिमा, त्यावेळेस चंद्राची स्थिती अपडाऊन अशी असते आणि चंद्राचा परिणाम मिठाच्या पाण्यावरती होतो म्हणून तर समुद्राला बर्फ येते. म्हणून मिठाच्या पाण्याने फरशा पुसा घराच्या यांनी. आणि संडास बाथरूम मध्ये की जे नैऋत्य कोपऱ्यात आहे तर त्या ठिकाणी नैऋत्य कोपऱ्यात पाण्याचा साठा शक्यतो नसावा, आणि जर असेल तर त्या ठिकाणी मातीच्या मडक्यात आपण सेंदव मीठ भरून ठेवा. सेदुलोन असं म्हणतात त्याला. ते सेंदव मीठ तुम्ही महिन्यानी परत ते मोरीत फेकून द्या, पुन्हा नवीन घ्या. हेही करून पहा आणि वास्तुशांती प्रॉपर करून घ्या, निश्चित फरक पडेल. नक्कीच. या विषयावरती आपण आणखीनही चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र कॉलेजमध्ये इथे झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलेजमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी आपण आज चर्चा करतोय. सर, ज्योतिषशास्त्राबद्दल तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतः ज्योतिषशास्त्र बघता, तुम्हाला त्याचा अभ्यास आहे, वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे, तर तुमचं स्वतःचं ज्योतिषशास्त्र, तुम्ही तुमचं स्वतःचं ज्योतिष बघता का? ते कसं काय तुम्ही स्वतःला हे मॅनेज करता सगळं? मुळामध्ये ज्योतिषी जो बनतो ना तो पहिले स्वतःचं भविष्य बघूनच बनतो. अच्छा. म्हणजे तू जेव्हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू करशील त्या सगळ्यात पहिल्यांदा तू काय करणार? स्वतःच पाहणार. मला सांग, ग्रुपचा फोटो जेव्हा आपण काढतो तेव्हा ग्रुपमध्ये फोटो तुझ्या हातात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तू ग्रुप मधल्या बाकीच्या लोकांना स्वतःचा वाटतं. म्हणजे मी कसा आहे किंवा मी कशी आहे. तद्वत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केल्यानंतर माणूस स्वतःच्या जीवनामध्ये काय घडणार आहे याचा निश्चित अभ्यास करतो. आणि हो, तो मी केलाय. आणि यापूर्वी सुद्धा मी अनेक वेळा स्वतःबद्दल पुढचं भविष्य जे वर्तवलेलं आहे ते नंतर खरं झाल्याची सुद्धा माझ्याकडे पुरावे आहे. बऱ्याच कार्यक्रमांमधून मी जे माझ्याबद्दल सांगत होतो की माझ्या जीवनात हे घडेल ते घडेल, तशा पद्धतीच्या घटना माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत आणि मी खरोखरीच संतुष्ट आहे त्या बाबतीत. म्हणजे वास्तुशास्त्रीय गोष्टींचा अभ्यास करताना मी माझ्या वास्तूमध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी करून पाहिलं. नैऋत्य कोपऱ्यामध्ये टाकी केल्यानंतर काय होतं मी केली. माझ्या पत्रिकेमध्ये एखादं मूल जाण्याचा योग आहे, तशा पद्धतीची घटना घडली. म्हणजे कित्येक वेळा प्रिपेअर्ड राहून सुद्धा काही गोष्टी आपल्या हातात नसतात, हे मी त्याच्यावरून शिकलो. फक्त एवढंच की आपण त्याची काळजी घेऊ शकतो. माझे आई वडील गेले, वास्तुशास्त्राच्या विविध अभ्यासांचीच ही तशी तो त्रास झालेला आहे. म्हणजे मी स्वतःवरती ते सगळे प्रयोग करून पाहिले. वास्तुशास्त्राच्या एका ग्रंथात असं सांगितलंय की अमुक अमुक दिशेला टाकी असेल तर तमुक तमुक होते, तर मी करून पाहायचं आणि त्याचे दुष्परिणाम भोगायचे आणि त्यांनी लिहून ठेवायचो. त्याच्याबद्दल त्याचे व्हिडिओज बनवायचे त्या तारखांचे आणि ते पुरावे म्हणून ठेवायचे. आज माझ्याकडे असं प्रत्येक क्षणाचा पुरावा आहे की ज्या क्षणाला मी माझ्याबद्दल भविष्य वर्तवलंय आणि ते खरं ठरलंय. यातून एक गोष्ट मात्र अनुश्री मी ही शिकलो की भविष्य वर्तवल्यानंतर ते भविष्य जेव्हा खरं ठरतं तेव्हा मला आनंद होतो, कारण मी भविष्य वेधतो. परंतु त्या होणाऱ्या घटनांना न चुकवण्याचं सामर्थ्य मात्र कोणातही नसतं.
फक्त त्याची तीव्रता कमी होते. आपण प्रिपेअर्ड राहू शकतो किंवा असं जसं म्हणता की येईल. पाऊस खूप पडलाय तर पाऊस पडतो तर पावसाला आपण थांबू शकत नाही. पण जेव्हा आपल्याला माहिती आहे की 10 तारखेपासून पावसाळा चालू होतो तर आपण छत्र्या रिपेअर करतो, गमबूट आणतो, रेनकोट आणतो, टोप्या घेतो. म्हणजे अशाच पद्धतीने नक्की. जीवनात येणाऱ्या संकटांवरती आपण परिमार्जन करू शकतो. बिलकुल. आपण ठाण्यावरनं फोन घेऊया. स्वाती आहेत आपल्यासोबत. बोला स्वाती, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचंय की ग्रहांचा अस्त असं पत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं, एखाद्या ग्रहाचा अस्त. तर त्या अस्त याच्यामुळे परिणाम काय होतो? बुधाचा, मंगळाचा आणि शुक्राचा अस्त असं जर लिहिलेलं असेल पत्रिकेमध्ये, कुठल्या ग्रहात आहे त्याच्यावरती ते कुठल्या 6व्या घरात आहे. 6व्या घरामध्ये ग्रहाचा अस्त त्यांचं ग्रह अस्त किंवा वक्री ग्रह जे आपण बघतो, अस्तंगत ग्रह म्हणतात. जेव्हा रवी बुध जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते अस्तंगत मानले गेलेले आहेत. या केसमध्ये खरं आपण त्यांनी फोन नेमका बंद केला, विचारायला पाहिजे होतं की ज्यावेळेस 6व्या स्थानामध्ये अशा पद्धतीची स्थिती असते तेव्हा नेत्राचे विकार होतात, डोळ्याचे. रवी कारण जगत चक्षु असं म्हटलंय. रवी हा जगताचा चक्षु आहे आणि अस्तंगत तो असेल, बुधाबरोबर असेल तर तो जर अस्तंगत असेल तर तो नेत्र पीडा देतो आणि आजाराच्या स्थानामध्ये ती स्थिती आहे. अस्तंगत म्हणजे ते ग्रह काही काळापुरते काम करत नाहीत असं त्याचा अर्थ होतो आणि म्हणून अस्तंगत ग्रह एखाद्या दुसऱ्या ग्रहाच्या संपर्कात आल्यावरती त्यांची शक्ती क्षीण होते. यालाही अस्तंगत तुम्हाला समजतो. गण आणि गुड आणि लांब समजून म्हणजे इतकं सोपं नाहीये की ते इतक्या पटकन समजून सांगू शकतो. पण त्याचे परिणाम हेच आहेत की रवी अस्तंगत आणि त्या बाकीचे जे ग्रह जे त्यांनी सांगितले बुध वगैरे आहेत तर त्याच्यामुळे त्यांना नेत्रपीडेचे आजार होऊ शकतात आणि त्याच्यावरती भरपूर उपाय आहेत. पण त्यासाठी लग्न म्हणजे पत्रिकेतलं लग्न हे कोणतं आहे हे कळणं गरजेचं आहे. बरं. या विषयावर आणखी चर्चा करणार आहोत महाराष्ट्र कॉलिंगमध्ये.